राज्यातल्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या महायुतीच्या नेत्यांमध्येच आता जोरदार जुंपली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता भाजपावर गंभीर टीका केली आहे। आमची ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता होती, मात्र सत्तेचा कधी उन्माद केला नाही। मात्र आता उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत असं सांगत सत्तेचा माज आल्याची टीका अजितदादांनी भाजपावर केली आहे। अजितदादा पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते। आता वेगवेगळ्या ठिकाणी देखील तू फॉर्म काढ, तुला हे करू, तुला ते करू वगैरे वगैरे सगळे प्रकार चालले। पिंपरी चिंचवडमध्ये आमच्याकडे पण काम करत असताना केंद्रातली, राज्यातली, जिल्ह्यातली, तालुक्याची, गावची सगळीच त्या ठिकाणी कामकाज आम्ही बघायचो, म्हणजे ज्याला आपण सत्ता म्हणतो, तिथं आमची लोक होती। पण आम्ही सत्तेचा उपमास होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही। आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे। आपण पाहतोय आता महायुतीतल्या मित्रपक्षांमध्येच एकमेकांवर टीकास्त्र सुरू झालेलं आहे। अजित पवारांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे।